नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करतो मस्त वांग्याची भाजी। मी वांगे घेतले, हे पाण्यात टाकले। आता आपल्याला कापून घ्यायचे वांगे, पण मस्त उभी उभी वांग्याची काप करू। तिथं वाटणाची तयारी पाहू। हे पण जिरं आणि लसूण कुटून घेतलेले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे। आपल्याला हिरव्या मिरचीची भाजी करायची शेंगदाण्याची। चला आता पहिले वांगे कापून घेऊ। वांगे आपले कापून झाले, पाण्यात टाकले। चला आता वाटण करून घेऊ। हे जर शेंगदाणे हिरव्या मिरच्या वाटण करून घ्यायचे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकेल, त्याच्यात आपल्याला हळद टाकायची। हळद टाकून घेऊ, तर वाटण करून घेऊ। यायचं वाटण झाले। चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। गॅस चालू केला होता आधी मी, तर तेल टाकून घेऊ। त्याच्यात जिरं आणि लसूण ठेचलेला खलबत्त्यात आणि कुटून घेतला बारीक। थोडी हळद टाकायची आपल्याला, वाटणामध्ये हळद टाकेल। वांगे टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचं। वांगे मस्त तेलात तळून घेऊ आपण। वांगे आपले मस्त तळले गेलेले आहे। त्याच्यात आपल्याला हे वाटण टाकायचं आहे, वाटलेलं शेंगदाण्याचं। मस्त हिरवं वांग झालंय आपलं। वांग शिजेल बघा, निम्म शिजलंय, निम्म बाकी आहे थोडं। आता मस्त अजून गॅस जोरात केला। एका साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं, ते पाणी टाकून घ्या आपण। भाजी पटकन शिजल्या जाते। तर मस्त भाजी छान शिजून देऊ। उकळी येते भाजीला, गरम पाणी टाकलं भाजीला पटकन उकळी येते। चला भाजी शिजून देऊ आता। मस्त आपल्या वांग्याला छानशी उकळी आली, कलरही खूप छान आलाय। मस्त हिरवं वांग तयार आहे आपलं हिरव्या मिरचीचं। थोडा जो 5-1 मिनिट भाजी उकळून द्या अजून। चला चमचा गरम झाला, आता मस्त आपलं वांग शिजले गेले। वांग शिजले गेले आपलं। आता आपण एका प्लेटमध्ये वांगीची भाजी काढून घेऊ। गरम पाणी टाकायचं कधी बी भाजीला, गार पाणीचा वापरच करायचा नाही। चला एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ आता आपण। चला तर मैत्रिणी, तुम्ही बी सोप्या पद्धतीची हिरव्या मिरचीची वांगे बटाट्याची भाजी नक्की करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आजची भाजी कशी झाली, वांगे बटाट्याची भाजी कशी झाली, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। सगळ्यांना बाय बाय।